सोनगढ़मा खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य प्रेरित खानदेश साहित्य संघ तापी जिल्हा आणि खानदेश साहित्य संघ सोनगढ़ तालुका यसना वती खाल आठे सोनगढ़मा पहिलं आयराणी कवी संमेलन जेले साहित्य संमेलन स्वरूप છે आणि તેના 20 ભાષણ બી હોય ને એનામાં આયરાણી ખાનદેશી ભાષાના ઇતિહાસ હોય खानदेशी मराठी आणि गुजराती या कशा भाषिक भगिनी शेतीस त्यासनं एकमेकशे कसं नातं शे आई सुद्धा हाठे सर्व लोकांना समोर मांडायनं कारण की आपले माहीत છે की महाराष्ट्र आणि गुजरात एकमेकी सीमाला लागे संचलन हा प्रदेश महाराष्ट्रना आणि महाराष्ट्रना सीमावर्ती भाग गुजरातना असं सर्व एकमेकना नातं होतं एकमेकना धागाद्वारा एकमेकशे आणि रोजगार निमित्त उद्योग व्यवसाय निमित्त असंख्य खानदेशी जसं महाराजांनी सांगितले 50 लाखांच्या अधिक लोके म्हणजे सुरत अहमदाबाद धुळे इकडे आपलं सोनगढ़ गारा वगैरे अजून उद्योग व्यवसाय निमित्त एकमेकशे जे काही आठे ऋणानुबंध जुडेल छतस त्या खूप मूल नाही येतात आणि त्या ऋणानुबंध फक्त माणूस रोजगार व्यवसाय निमित्त येत नाही तर आपली संस्कृती आपलं सण पावण ज्या काही होते आपला रहान सहान होई पेहराव होई आपलं खाद्य संस्कृती आणि आपलं लोकवाङ्मय साहित्य ओवी वाङ्मय कविता कथा कादंबऱ्या हाही सुद्धा आयराणीमध्ये जे काही बरोबरीचं लिखायचे तेनं गुजराती भाषेला सुद्धा खूप मोठं नातं आहे आणि ते नातं अधिक दृढ करासाठी आयराणी खानदेशी संस्कृती समृद्ध करासाठी तिनं संवर्धन करासाठी आज आंतरराज्य पद्धतनं कवी संमेलन सोनगढ़मध्ये खानदेश साहित्य संघाना वती खास आयोजित करायचे.